Now we can discuss the electric field due to a charged infinite plane sheet. आता आपल्याला बघायचं आहे की आतापर्यंत आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड फाइंड केलं ओके, स्पिअरसाठी फाइंड केलेलं आहे, त्याच्यानंतर सिलेंडरसाठी किंवा इन्फानाइट वायरसाठी. आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्जड इन्फानाइट प्लेन शीट, म्हणजे आपल्याला समजा एखादी प्लेन शीट दिली असेल आणि त्या प्लेन शीटवर जर आपण युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन केलं तर त्या प्लेन शीटवरती किंवा त्या प्लेन शीटच्या अराउंड आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती मिळेल यासाठीचं एक्सप्रेशन आपल्याला आता बघायचं आहे. सो कन्सिडर अ युनिफॉर्म चार्जड इन्फानाइट प्लेन शीट विथ सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा. समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय बघा, एक युनिफॉर्म चार्जड इन्फानाइट प्लेन शीट घेतलेली आहे आणि या प्लेन शीटची सरफेस चार्ज डेन्सिटी ही सिग्माने दाखवलेली आहे. तुम्ही सिग्मा किंवा सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय, तर या लेक्चरमध्ये सुरुवातीला आपण सरफेस चार्ज डेन्सिटी एक्सप्लेन केलेली आहे. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे काय ते तुम्ही रेफर करू शकता. सो बाय सिमेट्री द इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट अँड डिरेक्टेड आउटवर्ड्स हॅव्हिंग द सेम मॅग्निट्यूड ॲज गिवन ॲट अ डिस्टन्स आयदर बोथ साइड ऑफ द शीट. म्हणजे तुम्हाला या युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशनमुळे या प्लेटवरती युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युशन केल्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड बघायला मिळणार आहे. पण हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड बोथ साइड ऑफ द प्लेट रिमेन काय असणार आहे, सेम आहे. का, तर ड्यू टू सिमेट्री ऑफ दॅट प्लेट. म्हणजे या प्लेटची जी काही सिमेट्री आहे, ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे, या सिमेट्रीमुळे तुम्हाला या प्लेटच्या दोन्ही साईडला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सेम बघायला मिळणार आहे. आणि तीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इट इज अ मूव्हिंग आउटवर्ड फ्रॉम दॅट प्लेन शीट. म्हणजे या प्लेन शीट पासून ते कसं असणार आहे, आउटवर्ड असणार आहे. नाव लेट अस कन्सिडर अ पॉइंट पी विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ स्मॉल आर फ्रॉम द शीट अँड ई बी द कॅपिटल ई बी द इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉइंट पी. आता काय केलंय आपल्याला, तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करायची आहे. म्हणून आपण समोर स्क्रीनवरती दिसतंय बघा, एक प्लेन शीट आहे, या प्लेन शीट पासून एक पॉइंट पी कन्सिडर केलेला आहे. ओके, आणि हा पॉइंट पी आहे तो प्लेन शीट पासून आर या डिस्टन्सवरती आहे आणि आपण त्या पॉइंट पी मधून आउटवर्ड मूव्ह होणारं इलेक्ट्रिक फील्ड ई कन्सिडर केलेलं आहे. टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्जड इन्फानाइट प्लेन शीट ॲट पी वी कन्सिडर अ गॉसियन सरफेस अराउंड पी इन द फॉर्म ऑफ सिलेंडर हॅव्हिंग क्रॉस सेक्शनल एरिया ए. आपण काय केलंय, तर या पी पॉइंटच्या अलॉंग आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड करायची आहे. म्हणून या पी पॉइंटला एनक्लोज करणारा मीन्स वी आर कन्सिडरिंग अ cylindrical Gaussian surface which can encloses the point P, and this area or whatever may be the cross sectional area of that cylinder is considered as a A. आपण काय केलंय, तर एक क्रॉस सेक्शनल एरिया आपण कन्सिडर केलेला आहे सिलेंडरचा आणि त्या सिलेंडरचा शेपचा एरिया आपण त्या पी पॉइंटला एनक्लोज करून कन्सिडर केलेला आहे आणि त्याचा एरिया आपण कॅपिटल ए म्हणलेला आहे. अँड लेंथ 2r विथ इट्स ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द शीट. म्हणजे आपण जे सिलेंडर कन्सिडर केलेलं आहे, या सिलेंडर कन्सिडर केलेले सिलेंडरची जी काही लेंथ आहे ती लेंथ आपण काय केलेली आहे, 2r कन्सिडर केलेली आहे. म्हणजे प्लेन शीट पासून एका बाजूला r या डिस्टन्सवरती तो सिलेंडर असेल, पॉईंट पी एनक्लोज केलेला, आणि प्लेन शीट पासून दुसऱ्या बाजूला r या डिस्टन्सवरती आपण पी पॉईंट कन्सिडर केलेला आहे प्लेन शीटच्या दुसऱ्या बाजूला ॲक्सिस ऑफ सिमेट्रीने. आणि हे टोटल जे डिस्टन्स आहे सिलेंडरचं, हे डिस्टन्स आपण टोटल डिस्टन्स काय म्हणलेला आहे, 2r म्हणलेला आहे. अँड वॉट एव्हर मे बी द ॲक्सिस ऑफ दॅट सिलेंडर, तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसतंय बघा की हा जो सिलेंडर आपण आडवा हॉरिझॉन्टल कन्सिडर केलेला आहे, याचा ॲक्सिस जर सेंटरमधून ड्रॉ केला तर तो ॲक्सिस तुमच्या प्लेन ऑफ द शीटला कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. अँड दिस पॉइंट्स ऑफ द सिलेंडर इज कॉल्ड ॲज अ पी अँड पी डॅश. आपण एका बाजूला पी म्हणलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणलेला आहे, पी डॅश म्हणलेला आहे. आर इक्विडिस्टंट ॲट अ डिस्टन्स ऑफ स्मॉल आर फ्रॉम द प्लेन ऑफ द शीट. म्हणजे आपल्याला या फिगरमध्ये समोर दिसतंय बघा स्क्रीनवरती की एका बाजूला पी पॉइंट कन्सिडर केलेला दिसतोय आणि सेम सरफेस दुसऱ्या बाजूला आहे प्लेन शीटचा, म्हणून त्या बाजूला आपण सेम डिस्टन्सवरती एक पी डॅश पॉइंट कन्सिडर केलेला. आणि या सिलेंडरचा म्हणजे जो काही सिलेंडर पी पासून पी डॅश पॉइंटला एनक्लोज करणारा जो सिलेंडर आहे त्याची टोटल लेंथ आपण काय केलेली आहे, आर कन्सिडर केलेली आहे.
ट्वाइस ऑफ आर कन्सिडर केलेले, त्यामुळे दोघांचे डिस्टन्स प्लेन ऑफ द सीट पासून किती असणार आहे, आर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे पी पॉईंट किंवा हा आर डिस्टन्स वरती असेल आणि पी डॅश पॉईंट हा आर डिस्टन्स वरती असेल. नाव बाय सिमेट्री द इलेक्ट्रिक फील्ड इज ॲट राईट अँगल्स टू द एंड कॅप अँड अवे फ्रॉम द प्लेन. म्हणजे तुमचं ॲक्सिस ऑफ सिमेट्री किंवा ड्यू टू सिमेट्री ऑफ दॅट बॉडी whatever may be the electric field which is right angles to the end caps. म्हणजे एंड कॅप्स म्हणजे काय आहे, तर पी पॉइंटला जो एनक्लोज केलेला एरिया आहे, त्या एनक्लोज केलेल्या एरियामध्ये जे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड बघायला मिळणार आहे विथ रिस्पेक्ट टू दॅट प्लेन सीट, इट इज परपेंडिक्युलर. ते काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि दिस इलेक्ट्रिक फील्ड विच इज मुव्हिंग अवे फ्रॉम दॅट प्लेन सीट, म्हणजे तुमची जी काय प्लेन सीट आहे त्यापासून बाहेर पडणार आहे. सो इट्स मॅग्नेट्यूड at the same its magnitude is same at P and P dash. म्हणजे आपल्याला जे काय मॅग्नेट्यूड बघायला मिळणार आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची ॲट पॉईंट P असेल किंवा ॲट पॉईंट P dash असेल, इट रिमेन्स सेम. therefore the flux passing through the curved surface is zero as the electric field is tangential to the surface. म्हणजे तुमच्या जे समोर स्क्रीनवरती दिसते त्या समोर स्क्रीनवरती जर जे काय टँजेन्शियल सरफेस आहे त्या टँजेन्शियल सरफेस मधून पास होणारे इलेक्ट्रिक फ्लक्स हे काय आहे, झिरो आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा काय बघायला मिळते, झिरो मिळते. द टोटल फ्लक्स थ्रू द क्लोज्ड सरफेस इज गिवन बाय. म्हणून आपल्याला टोटल फ्लक्स आपल्याला बघायला मिळते, टोटल सरफेस फ्लक्स बघायला मिळते बघा. फाय इज इक्वल टू integration of EDS at P plus closed integral of EDS P dash. म्हणजे दोन्ही कॅप पॉइंटला, म्हणजे दोन्ही पॉइंटला समोर स्क्रीनवरती दिसतंय बघा, DS एवढा एरिया कन्सिडर केला आहे बघा. एक एंड पॉइंटला सर्कल दिसतंय ज्या ठिकाणी DS लिहिलेला आहे आणि दुसऱ्या एंडला सुद्धा काय दिसतंय, पी डॅश जिथं लिहिलेलं आहे तिथे एक सर्कल कन्सिडर केलेलं आहे. तर या दोन्ही सर्कलच्या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बघायला मिळणार आहे. दॅट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅन बी रिटन ॲज ई closed integral of E ds at P plus closed integral of E ds at P dash. So we are getting the total flux passing across this surface or closed surface. Therefore the angle between them, whatever may be the electric field vector E bar and whatever may be the area vector S bar or ds bar, both are in same direction, so that the angle between them is theta and that theta is equal to 0. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि तुमचा एरिया वेक्टर हे दोन्ही सेम डिरेक्शनला आहेत, त्यामुळे त्याच्यामधला जो अँगल असणार आहे बाळांनो तो काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणून आपण हे जे इक्वेशन घेतोय याच्यामध्ये आपण ई डी एस कॉस थिटा घेतोय आपण, तर हा ई डी एस कॉस थिटा म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू आपल्याला 1 बघायला मिळणार आहे. पाठीमागचे जे एक्सप्रेशन आहे त्याच्यामध्ये फ्लक्सचा फॉर्म्युला लिहिला आहे बघा, फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थिटा. मग कॉस थिटाची व्हॅल्यू जर आपण इथं 0 टाकली तर आपल्याला काय मिळणार आहे, 1 मिळणार आहे. म्हणजे आपलं जे इक्वेशन बघायला मिळणार आहे फ्लक्सचं, फाय इज इक्वल टू क्लोज्ड इंटिग्रल ऑफ ई डी एस बघायला मिळेल. मग आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट एव्हरी पॉईंट ऑन द गॉसियन सरफेस, म्हणजे तुमचा जो गॉसियन सरफेस असेल किंवा सिलेंड्रिकल सरफेस असेल, या सिलेंड्रिकल सरफेसवरती कुठेही जर तुम्ही पॉईंट पी कन्सिडर केला तर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ही सेम बघायला मिळणार आहे. म्हणून आपण काय करणार आहे तर क्लोज्ड इंटिग्रल ऑफ डीएस आपण नेणार आहे, म्हणजे ई कॉमन काढणार आहे आणि क्लोज्ड इंटिग्रल जे इंटिग्रेशन साइन आहे ते डीएस ला देणार आहे. म्हणून आपला जो फॉर्म्युला तयार होतो तो असा फॉर्म्युला तयार होईल, फ्लक्स टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू ई क्लोज्ड इंटिग्रल ऑफ डीएस ॲट पॉईंट पी प्लस ई क्लोज्ड इंटिग्रल ऑफ डीएस ॲट पॉईंट पी डॅश. मग आता मला सांगा क्लोज्ड इंटिग्रल ऑफ डीएस म्हणजे काय, तर टोटल एरिया ऑफ द बॉडी. देअरफॉर क्लोज्ड इंटिग्रल ऑफ डीएस म्हणजे काय, डीएस म्हणजे छोटा एरिया आपण कन्सिडर केलेला, तेवढं एक छोटं सर्कल कन्सिडर केलेलं आहे. पण आपण जर त्याला इंटिग्रेट केलं तर आपल्याला टोटल एरिया बॉडीचा मिळू शकतो. म्हणून आपण क्लोज्ड इंटिग्रल ऑफ डीएस साठी आपण काय सबस्टिट्यूट करतो, टोटल एरिया
अँड दॅट टोटल एरिया इज गिवन बाय कॅपिटल ए. म्हणून आपल्याला हे इक्वेशन परत मॉडिफाईड फॉर्म मध्ये बघायला मिळते. समोर स्क्रीनवरती तुम्हाला इक्वेशन दिसते बघा. फ्लक्स फाय इज इक्वल टू ई ए प्लस ई ए. पहिल्या ब्रॅकेट वरून आपल्याला मिळते ई इंटू कॅपिटल ए प्लस दुसऱ्या ब्रॅकेट वरून आपल्याला बघायला मिळते ई इंटू कॅपिटल ए. म्हणून आपल्याला टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू बघायला मिळते ई ए प्लस ई ए. काय बघायला मिळते? 2EA बघायला मिळते. सो टोटल फ्लक्स आपल्याला किती मिळालं? 2EA. नाव वी ऑलरेडी नो दी सिग्मा. सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी. देअरफॉर वी कॅन राईट द सरफेस चार्ज डेन्सिटी फॉर्म्युला. सरफेस चार्ज डेन्सिटी फॉर्म्युला लिहिला आपण तर सिग्माच्या फॉर्म्युलावरून आपल्याला बघायला मिळतं सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन एरिया. चार्ज पर युनिट एरिया. मग याच्यावरून आपल्याला चार्जची व्हॅल्यू बघायला मिळते बघा. चार्ज क्यू इज इक्वल टू काय मिळणार आहे? सिग्मा इंटू एरिया बघायला मिळणार आहे. मग आता आपलं जे टोटल फ्लक्सचं इक्वेशन आहे बघा. फ्लक्सचं इक्वेशन आहे ओके. टोटल फ्लक्सचं इक्वेशन काय आहे? तर फ्लक्सचं इक्वेशन आपण लिहितोय फ्रॉम गॉस थेरम. गॉस थेरम वरून फ्लक्सचं इक्वेशन काय लिहितोय? फ्लक्स फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. आणि आता आपण क्यू ची व्हॅल्यू काय काढलेली आहे? तर क्यू ची व्हॅल्यू समोर स्क्रीनवरती आत्ताच फाइंड केले बघा. काय केले? क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए. मग आता ही जी सिग्मा इंटू ए ची व्हॅल्यू आहे ही जर आपण आपल्या गॉस थेरम मध्ये टाकली. गॉस थेरम काय होता? क्यू इज इक्वल टू फाय इज इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. मग या क्यूच्या ठिकाणी सिग्मा इंटू ए टाका. काय मिळेल बघा तुम्हाला? सिग्मा इंटू ए टाकली तर काय मिळेल? टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू सिग्मा इंटू ए डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आपल्याला काय मिळालं होतं? तर इक्वेशन नंबर 1 मिळालेलं टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू 2EA. हे इक्वेशन नंबर 1. आणि आता आपल्याला दुसरं फ्लक्स साठी परत इक्वेशन मिळालं. टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट. आता या दोन्ही इक्वेशनची जर लेफ्ट हँड साइड बघितली तर टोटल फ्लक्स फाय बघायला मिळते. टोटल फ्लक्स काय बघायला मिळते? फाय बघायला मिळते. म्हणून आपण हे दोन्ही जर इक्वेशन इक्वेट केले तर आपल्याला याच्यावरून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नक्की मिळणार आहे. आणि ती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी मिळेल? तर 2EA इज इक्वल टू सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट. दोन्ही इक्वेशन इक्वेट करा. दोन्ही इक्वेशन जर इक्वेट केली तर आपल्याला बघायला मिळतंय 2EA इज इक्वल टू सिग्मा ए डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. हे इक्वेशन आपल्याला बघायला मिळेल. मग आता याच्यावरून कॅपिटल ए दोन्ही साईडचं कॅन्सल होईल आणि आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू बघायला मिळेल. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई इज इक्वल टू बघायला मिळेल सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. आणि दीज आर द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ चार्ज्ड इन्फानाइट प्लेन शीट is given by E is equal to sigma upon 2 epsilon naught. अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं हे एक्सप्रेशन आपल्याला बघायला मिळतं. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल. समोर स्क्रीनवरती तुम्हाला ही फिगर दिसते. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल इक्वेशन्स मांडलेली आहेत. परत एकदा तुम्ही व्यवस्थित चेक करा. आणखी परत ऐकून तुम्ही व्यवस्थित हे डेरिवेशन पाठ करा. ओके.